हाय, मी कल्याणी. तर तुम्ही हे फळ कधी खाल्लंय का नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही याला रामफळ बोलतो, तुम्ही पण काय बोलतात ते पण कमेंट्समध्ये सांगा. आणि हे मी फर्स्ट टाईम खाते. एवढी वर्ष झाली मी आत्तापर्यंत कधीच खाल्लं नाही. जेव्हा मम्मीकडे होते ना तेव्हा मम्मी मला खूप जास्त जबरदस्ती करायची, खा खा खा. पण जेव्हा आपली आई आपल्याला सांगते तेव्हा आपण कधीच काही खात नसतो. पण हां, आत्ता मला वेळ आली की म्हटलं ट्राय करावं, पण मला ते आवडलंच नाही असं. त्यानंतर मी घेतली ते मस्तपैकी भेळ बनवायला. मला भेळ खायची इच्छा झाली होती. तर मस्तपैकी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबू हे सगळं टाकून मस्तपैकी मी भेळ तयार केली. आणि वरतून जर चाट मसाला असेल तर एकच नंबर, पण माझ्याकडे नव्हतं, मी नाही टाकलं. त्यानंतर भेळ वगैरे एन्जॉय केली. आणि संध्याकाळी कामावरून घरी आले तर तुम्ही इथे माझा चेहरा बघू शकता, असा काय पडलेला होता ना, खूप जास्त थकले होते. आणि सनसेटचा व्ह्यू तर एक नंबर दिसत होतं. ते सनसेट बघून ना माइंड एकदम फ्रेश झालं. आणि त्यानंतर आज मला वरण भात बनवायचा होता, त्याचीच इथे तयारी चालू होती. आणि वरण भातासाठी लागणाऱ्या मेन गोष्ट म्हणजे लसूण साफ करणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो. मला लसूण साफ करायला कधीच आवडत नाही. आणि पण लसणाशिवाय तर कोणत्याच भाजीला छान टेस्ट पण येत नाही. आणि मेन म्हणजे वरणाला लसूण तर पाहिजेलच. असं वरणामध्ये कधी पण ना भरभरून अशी कोथिंबीर टाकायची, खूप भारी लागतं. त्यानंतर मला ना इथे ना ऋषभला काय असतं, त्याचं वरण भात कधी पण बनवलं तर त्याला इथे शेंगदाण्याची चटणी कायमच लागते. तीच इथे बनवायला घेतली. मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली. आणि त्यानंतर माझं किचन पण आवरून घेतला मी. असा होता व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुम्ही सगळेजण व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब कोणीच करत नाही आहे गाईज. सपोर्ट करत चला. चलो बाय.